तसं आपण बघितलं असेल का जी 12 तारखेला जी काही धाड रेड पडली आणि तिथं राजू डेरंगे म्हणून जो क्लर्क आहे तो क्लर्क रंगेहात पकडला। तिची जी काही सूत्रांची माहिती किंवा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याच्यावर तात्काळ आपण हा प्रकार इथं होत होता याची कधी मला अशी सुस्पष्ट कल्पना कधीही नव्हती। कारण तसं ऑफिस आणि माझं कार्यालय हे जवळ जरी असेल तर प्रत्येक क्लर्क किंवा प्रत्येक ओएसडीच्या कार्यालयात किंवा त्याच्या बसायच्या व्यवस्थेत जवळ जाऊन पाहण्याचा काही कधी प्रसंग आला नाही। परंतु जे झालंय ते अतिशय दयनीय, अतिशय कलंक लावणारं असं ते वर्तन त्या ठिकाणी केलं गेलंय। आणि म्हणूनसाठी मी तात्काळ राजू डेरंगे हे आता पोलीस कस्टडीत किंवा कायद्याच्या कचाट्यात सापडलेले आहेत, त्यांची चौकशी सुरू आहे। पण त्याबरोबर मी आपल्या विभागामार्फत एक स्वतंत्र चौकशी नेमून आणि सहआयुक्त दक्षता आणि पोलीस उपायुक्त यांच्यामार्फत एक चौकशी करण्याच्या निर्देशित केलेला आहे। त्या पद्धतीनं त्यांची चौकशी त्या ठिकाणी चालू आहे। त्यानंतर त्याचा गोपनीय अहवाल जो काही असेल तो मला त्या ठिकाणी द्यावा। त्याच्यानंतर जी कार्यवाही आहे ती त्या ठिकाणी केली जाईल। परंतु त्याच्या आधी ते आपल्याकडे उसनवारी तत्वावर होते, अन्न पुरवठा विभागाचे कारकून क्लर्क ते आपल्याकडे होते। आपण तात्काळ त्यांना सामान्य प्रशासन विभागाला एक पत्र देऊन आणि त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करून त्यांना मूळ आस्थापनेवर त्या ठिकाणी वर्ग करायला सांगितलं आणि त्या पद्धतीनं कार्यवाही सुरू आहे। नाही असं तर कधी घडलेलं नाही, कारण त्याची प्रक्रिया जी आहे सुनावणी वगैरे घेणं, त्या प्रक्रियेनंतर जी फाईल सुनावणीनंतर ज्या पद्धतीनं त्याला स्टे देणं किंवा त्याला निलंबनच करणं, काही दिवसासाठी त्याच्याकडून त्या अपूर्णता ज्या असतील तर त्या पूर्तता झाल्यात किंवा नाही त्याची शहानिशा करून त्याला त्या पद्धतीनं रिलीफ देणं, ही प्रक्रिया ही रुटीनमधली प्रक्रिया होती। त्या पद्धतीने होत होतं। कुठंच कधी असं बळजबरीनं बाबा ह्या सह्याच करून द्या किंवा ह्याची पूर्तता आम्ही नंतर करून घेऊ असं कुठलंही नाही। परिपूर्ण पेपर जमा करून घेऊन त्याच त्रुटीची पूर्तता करून त्याचं जाबजबाब घेऊनच आपण पुढची कार्यवाही करत होतो। बातम्या वेगवेगळ्या येतात, मी त्या ऐकतो, परंतु तसं कुठंच सत्यता नाही। आणि राजू डेरंगे यांनी सुद्धा असं कुठल्याही प्रकारचं सांगितलेलं नाही। त्यांनी स्वतःसाठी मी घेतले अशाच पद्धतीचं त्यांचं वक्तव्य आहे। नाही, नाराजी म्हणण्यापेक्षा झालाय तो प्रकार मला सुद्धा न ऐकण्यासारखा, न म्हणजे खपून घेण्यासारखा असा असल्यामुळे ते पक्षाचे प्रमुख आहेत म्हणून त्यांनी नाराजी व्यक्त केली म्हणण्यापेक्षा सूचना केली की बाबा असा प्रकार जर झाला असेल, खरंच त्याची सखोल चौकशी करण्याच्या संदर्भात त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी ती तयारी दर्शवलेली आहे। पण माझ्या बाबतीत तरी मला एक आत्मविश्वास पक्का आहे की माझं कोणाबरोबरच वैमनस्य, दुश्मनी किंवा कोणी मला माझा स्पर्धक किंवा मी कोणाला तरी स्पर्धक वाटतो अशाही पद्धतीचं कुठलं राजकीय त्या ठिकाणी नाहीये। त्याच्यामुळे माझ्या बाबतीत मला आत्मविश्वास आहे की असं कोणी मुद्दाम होऊन बदनाम करतं असा प्रकार तरी नाही। पण मला तरी वाटतं का मुख्यमंत्री महोदय शेवटी हे अधिकार काढणं, दुसऱ्याला देणं हे मुख्यमंत्री महोदयांच्या कब्जेत असतं किंवा अधिकारात असतं। आणि मुख्यमंत्री महोदयांनी आतापर्यंत माझं कामकाज बघितलंय, त्याच्यावर कुठल्याही प्रकारची त्यांच्या मनात तरी किंतु परंतु असण्याचं कधी जाणवलेलं नाही। त्याच्यामुळे तोही प्रकार होणार नाही। आणि माझ्या स्वपक्षातलं असं तरी मला वाटत नाही की बाबा कोणी माझं मंत्रिपद काढून आणि कोणाला तरी हवं याच्यासाठी माझी बदनामी करतील असं मला अजिबात वाटत नाही। तसं ताई म्हणले असतील त्यांचं, मी तसं आम्ही एकत्र पक्षात काम केलंय किंवा इतर पक्ष जरी असतील तरी एकत्र काम करताना 2004 सालापासून शिवसेना असेल, भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, ह्या सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम केलंय। ते कामकाज करताना त्यांनी प्रत्येकाने माझा अनुभव किंवा मला पाहिलंय। त्याच्यामुळे सगळ्यांना माहीत आहे की बाबा मी चुकीचं करणार नाही म्हणून सगळेच जण, म्हणूनच मी म्हणतो का मला असं कोणीच मुद्दाम होऊन काहीतरी बदनाम करायचं म्हणून करेल असं माझा तरी संशय नाही। सीएम साहेबांबरोबर बोलणं नाही झालेलं, मी बोलणार आहे। मला तरी असं वाटत नाही का बाबा मुख्यमंत्री महोदयांनी सूचना केली असेल किंवा हे करायला कुठंतरी त्यांचा सपोर्ट असेल असं अजिबात मी पुन्हा तेच म्हणतो का माझा कोणावरही संशय नाही। शेवटी असं आहे ना,
डाग लागला म्हणजे आत्मा दुखतोच. भले तो त्या क्लर्कने केलं, पण शेवटी अन्न औषध प्रशासन आणि वेगवेगळ्या पद्धतीनं मग ते मंत्र्यापर्यंत लिंक जोडण्याचा प्रयत्न करतात. पण मला माहित आहे सत्यच असतं. चालेल ना, माझ्याच कार्यालयात नाही तर जेव्हा हे असे प्रकार मंत्रालयात जर होत असतील तर प्रत्येकाला ह्याच्यात आता आमच्यासारख्याला तरी डोळ्यात तेल घालून त्या ठिकाणी कामकाज करावं लागेल, त्याच्यावर सुपरविजन किंवा त्याच्यावर नियंत्रण ठेवावं लागेल. आणि जो दोषी आढळला, तर जसं राजू डेरिंगे दोषी आढळलेत त्यांना त्याचं भोगावं लागेल. असं त्याच्याशी लिंक असलं कोणाची तर त्यांना ते भोगावं लागेल. पण राजू डेरिंगेने सांगितले का मी माझ्या स्वतःसाठीच घेतले होते, पण ह्या कार्यालयाचं सगळ्या मंत्रालयात त्याचा परिणाम होईल आणि प्रत्येकजण ज्याचं त्याचं चोखपणे काम करेल. 100% मी ते काम करणार. तात्काळ एखादी बैठक घेतो, प्रत्येकाला सूचना देतो, त्याच्यानंतर त्याच्यावर बारीक नजर ठेवून. आता आपण वकिलांचं सांगितलं, मी एवढ्या सुनावण्या घेतो तर काही लोक वकील आणतात. मी वकिलांची सुद्धा मला गरज येत नाही का त्यानं काय काय त्रुटी आहेत त्या त्रुटीची पूर्तता करण्याचं ते मान्य करतात आणि त्रुटी आहे हे मान्य करतात. त्यावेळेला त्यांना आपण काही दिवसाची एक संधी देतो, तेवढ्या दिवसात ती पूर्तता करून त्याला पूर्ववत करायचं करत असतो. कालची जी बैठक होती ती तशी दादा असताना प्रत्येक मंगळवारी बैठक घेतली जायची, तीच पुन्हा कंटिन्यू करायची म्हणून आजची बैठक, आज पंतप्रधान महोदय येतात म्हणून ती काल घेतली. आणि त्याच्यात फेस टू फेस किंवा 2-2, 4-4 आमदार मिळून तर एक जसं काहींना असं वाटत असेल का ताई आम्हाला ओळखतील का, तर किंवा आपण कशा पद्धतीनं पुढे जावं, प्रत्येकाचे वेगवेगळे भौगोलिक परिस्थितीप्रमाणे प्रश्नही वेगवेगळे, तर ते एकमेकाला विश्वास देण्याच्या संदर्भातलं किंवा मनमोकळेपणानं बोलावं या दृष्टीनं त्यांचा तो प्लॅनिंग होता.